नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट असणार आहे. लाडकी बहीण योजनेची 28 नोव्हेंबरची सर्वात महत्त्वाची आणि मोठी अपडेट असणार आहे. त्यासाठी सर्व माता भगिनी हा जो काही व्हिडिओ तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. बघा, लाडक्या बहिणींचे पैसे बंद होण्यासंदर्भातची अतिशय महत्त्वाची अपडेट या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी सर्वांनी हा जो व्हिडिओ तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. सर्वात अगोदर सर्व माता भगिनींना विनंती करतो, सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपण आपल्या चॅनलवर पाहत असतो. त्यासाठी सर्वांनी व्हिडिओला लगेच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींपर्यंत शेअर करा, तुमचे नातेवाईक असतील त्यांच्यापर्यंत शेअर करा आणि व्हॉट्सअपला पण शेअर करायचं आहे. तर बघा, 28 नोव्हेंबरची अपडेट आहे. 45 लाख, बघा तब्बल 45 लाख महिलांचे पैसे जे या ठिकाणी बंद होणार आहेत. आता का बंद होणार आहे त्याची देखील महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. यादीमध्ये तुम्हाला तुमचं नाव जे आहे ते त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. कसं चेक करायचं त्याची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी सर्वांनी हा जो काही व्हिडिओ तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. बघा, आतापर्यंत तुम्हाला 1500 रुपये जे ते या ठिकाणी वाटप होत होते. 5 हप्ते तुम्हाला 1500 रुपयांच्या प्रमाणे 7500 रुपये वाटप झालेले आहेत. आता ह्यामध्ये हे जे काही पैसे तुम्हाला आतापर्यंत 7500 रुपये आलेले होते ते तुमचे खर्च झाले असतील. ज्या ज्या महिलांचे पैसे खर्च झाले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पैसे खर्च झाले असं लिहून पाठवायचे, म्हणजेच तुम्हाला पुढचा हप्ता त्या ठिकाणी पाठवला जाईल. त्यासोबतच 45 लाख महिलांचे पैसे बंद होणार आहेत. आता ह्यामध्ये तुमचं नाव आहे का ते कसं चेक करायचं आहे ते देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर बघा, थोडाही वेळ वाया न घालवता, तर ह्यामध्ये तुम्हाला आता 1500 रुपये जे वाटप केले जात होते, 7500 रुपये ज्यांना मिळाले, त्यामुळे त्या सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला पुढचा जो काही हप्ता आहे तो वाटप होईल, लवकरात लवकर वाटप होईल. त्यासाठी सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये खर्च झाले लिहून पाठवायचे. आता बघा, 45 लाख महिलांचे पैसे बंद होणार आहेत. काय कारण आहे त्याचं ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. नेहमीप्रमाणे संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहत असतो. या व्हिडिओमध्ये देखील आपण संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच पाहणार आहोत. त्यासाठी थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहेत. पाहू शकता, बघा संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच माहिती आपण पाहत असतो. पुरावा तुमच्यासमोर आहे. लोकसत्ताला आलेली बातमी आहे 27 नोव्हेंबरची, परंतु अतिशय महत्त्वाची. बघा, लाडक्या बहिणींची पुन्हा पडताळणी कराच. तर बघा, पुन्हा पडताळणी या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या अर्जांची होणार आहे. आता अर्जांची पुन्हा पडताळणी होणे म्हणजेच काय, तर बहुतेक महिला या ठिकाणी अपात्र होणार आहेत. कारण काय ते देखील मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बघा, सरकारी तिजोरीची अवस्था तोळामासा असताना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाराजी नको म्हणून कोणतीही खातरजमा न करता अर्ज करणाऱ्या प्रत्येक महिलेला लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला खरा, मात्र आता तरी त्यांच्या पात्रतेची पडताळणी झालीच पाहिजे अशी मागणी होताना आपल्याला पाहायला मिळते. अलीकडच्या काळात जनतेच्या पैशांच्या जीवावर कल्याणकारी योजना, बघा जनतेच्या पैशांच्या जीवावर कल्याणकारी योजना राबवण्याकडे बहुतेक राज्य सरकारांचा कल दिसतो. बघा, ह्या ठिकाणी जनतेच्या पैशावर ह्या ज्या काही योजना आहेत त्या राबवल्या जात असतात, कल्याणकारी योजना असतात. आता ह्यामध्ये लाडकी बहीण योजना चांगली आहे का? तुम्हाला काय वाटतं? योजना सुरू राहायला पाहिजे. जर तुम्हाला वाटत असेल योजना सुरूच राहायला पाहिजे तर कमेंट बॉक्समध्ये सुरूच राहायला पाहिजे लिहून पाठवा. आणि जर तुम्हाला वाटतं योजना बंद झाली पाहिजे तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये बंद झाली पाहिजे लिहून पाठवायचे. त्यासोबतच लाडकी बहीण योजना खरंच चांगली आहे का? चांगली असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये योजना चांगली लिहून पाठवा. आणि जर तुम्हाला वाटत असेल योजना वाईट आहे तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही वाईट लिहून पाठवू शकता. ठीक आहे. आता बघा पुढे, पुरोगामी महाराष्ट्र असे म्हणण्याच्या प्रघात आहे म्हणून देखील त्यास अपवाद ठरत नाही. दुरापास्त वाटणारी विजयश्री महायुतीच्या गळ्यात पडलेली असल्याने लाडकी बहीण योजनेला हात लावण्याचे धाडस सरकार करणार नाही. परंतु राज्याला आर्थिक डबघाईत लोटणाऱ्या या योजनेच्या लाभार्थ्यांची पुनर्पडताळणी अत्यंत आवश्यक आहे, हे नाकारता येणार नाही. बघा, अर्जांची पुनर्पडताळणी होणार आहे. ज्या काही महिला भगिनी त्यांच्या अर्जांची पुनर्पडताळणी ह्या ठिकाणी होणार आहे आणि त्यामुळेच तब्बल 45 लाख महिला या ठिकाणी ज्या आहेत त्यांचे जे काही अर्ज आहेत ते त्या ठिकाणी बाद होऊ शकतात. बघा, तुम्हाला आत्तापर्यंत जरी 7500 रुपये आलेले आहेत तरी ह्यापुढे तुमचे पैसे या ठिकाणी बंद होऊ शकतात. त्याचं कारण काय? महत्त्वाचं कारण तर बहुतेक अशा महिला आहेत ज्यांचं 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न आहे. आर्थिक स्थिती जी आहे, घराची आर्थिक परिस्थिती ती खूप उत्तम आहे, चांगली आहे, तरी देखील त्या महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ त्या ठिकाणी घेत असतात. तर तुमच्या आजूबाजूला देखील असं त्या ठिकाणी घडतं आहे का? तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. तुम्हाला वाटतं आहे का खरंच अशा पद्धतीचा प्रकार त्या ठिकाणी होतोय? तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. किंवा मग ज्या काही बघा गरीब घरातील महिला ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी, अशा बहुतेक महिला आहेत त्यांना अजून लाभ मिळालेला नाही. त्याचं काय कारण? तर महत्त्वाचं कारण म्हणजे तुमचं आधार सीडिंग नाही आहे, किंवा मग अजून भरपूर त्या ठिकाणी कारण आहे. तर बघा पुढे, महायुतीने लोकसभा निवडणुकीत झालेली पडझड आणि विधानसभा निवडणुकीत दिसणारा पराभव यामुळे खडबडून जागे होत अत्यंत घाईघाईने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली. या योजनेचे लाभार्थी होण्यासाठी अर्ज करेल तो पात्र हा एकमेव निकष होता. परिणामी अनेक श्रीमंत बहिणी ही या योजनेच्या लाभार्थी ठरल्या. आजवर या योजनेअंतर्गत वितरित करण्यात आलेली रक्कम या श्रीमंत बहिणींच्याही खात्यात जमा झालेली आहे. पाहू शकता, बघा श्रीमंत बहिणींच्या खात्यातही जमा झालेली आहे.
पडताळणी न झाल्यास ती यापुढेही जमा होत राहील. बघा, जर पडताळणी झाली तर तुमचे पैसे या ठिकाणी बंद होतील. जर पडताळणी नाही झाली तर तुमचे पैसे जे आहेत ते या ठिकाणी जर पडताळणी झाली तर पैसे बंद होणार आहेत. आता का बंद होतील? भरपूर महिलांना ते स्वतः माहिती आहे की त्यांची जी काही परिस्थिती आहे ती उत्तम आहे, 2.5 लाखांपेक्षा जास्त त्यांचं उत्पन्न आहे, तरी देखील त्या लाडक्या बहिणी या ठिकाणी पैसे जे त्यांच्या अकाउंटला जमा होतात. आता बघा पुढे, ग्रामीण भागातील महिलांना आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिलांसाठी दरमहा 1500 रुपयांची रक्कम ही निश्चितपणे खर्चाचा भार हलका करणार आहे. बघा, खरंच ग्रामीण भागातील ज्या काही महिला आहेत त्यांच्यासाठी ही खरंच खूप चांगली योजना आहे. तुम्हाला काय वाटते, योजना चांगली आहे का? जर तुम्हाला वाटते योजना चांगली आहे तर कमेंट बॉक्समध्ये योजना चांगली आहे लिहून पाठवा. जर तुम्हाला वाटते योजना वाईट आहे तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही वाईट लिहून पाठवू शकता. ठीक आहे, योजना चालूच राहायला पाहिजे तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये योजना सुरूच राहायला पाहिजे लिहून पाठवा. आणि जर तुम्हाला वाटतं योजना बंदच झाली पाहिजे तर बंदच झाली पाहिजे लिहून पाठवायचं. सर्वस्वी तुमचा निर्णय तुम्ही कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी लिहून पाठवायचा आहे. त्यामुळे त्यावर आक्षेप घेण्यात काही अर्थ नाही. बघा, गरीब कुटुंबातील ज्या काही महिला आहेत, ग्रामीण भागातील महिला आहेत, त्यांच्या कुटुंबाला खरंच ही आर्थिक भार देणारी योजना आहे. त्यामुळे त्यावर आक्षेप घेण्यात काही अर्थ नाही. परंतु या योजनेचा लाभ गरजू महिलांनाच मिळायला हवा ही अपेक्षा मात्र अवास्तव ठरत नाही. सरकारी योजनांचा गैरफायदा, दुरुपयोग हा आपल्या सामाजिक, प्रशासकीय, राजकीय व्यवस्थेला जडलेला रोग आहे. याची प्रचिती अनेकदा आलेली आहे. अनेक योजनांमधून आपल्याला याची प्रचिती आलेली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये देखील त्याची पुनरावृत्ती होताना दिसते. बँक खात्यातील काही अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बघा, बँकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अगदी ज्यांचे सोन्याचे दुकान आहे, स्वतःचे जे धान्य व्यापारी आहेत, ज्यांच्याकडे धान्याचे व्यापार केले जातात किंवा स्वतः धान्य व्यापारी आहेत, सरकारी नोकरी आहेत, ज्यांच्याकडे 8-10 लाखांच्या कार आहेत, स्वतःची लाखोंची घरे आहेत, म्हणजे जे आर्थिक सुस्थितीत आहे, अशा व्यक्तींच्या पत्नी व मुलींच्या खात्यातही लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेले आहेत असं स्वतः बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे तुम्हाला काय वाटते, खरंच हे योग्य आहे का? तुमचं मत तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. खरंच तुमच्या आजूबाजूला देखील असा प्रकार आहे का? ज्या काही महिला आहेत ज्यांची परिस्थिती खरंच उत्तम आहे, घरातील कोणीतरी नोकरीला आहे तरी देखील त्यांना लाभ मिळतो आहे, तर तुमचं मत तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. आणि महत्त्वाचं म्हणजे सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे, तुम्हाला ही जी काही योजना आहे याची पुनर्पडताळणी झाली पाहिजे का? जर तुम्हाला वाटतं आहे पुनर्पडताळणी झाली पाहिजे तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये पुनर्पडताळणी झाली पाहिजे लिहून पाठवायचं आहे. जर तुम्हाला वाटतं आहे पुनर्पडताळणी करण्याची आवश्यकता नाही तर तुम्ही ते देखील लिहून पाठवू शकता. वस्तुतः बघा, जर आपण पाहिलं तर वस्तुतः ज्या घरात खात्रीशीर अशा मासिक उत्पन्नाची हमी नाही त्या घरातील महिलांसाठी 1500 रुपयांची प्राप्ती खूप लाभदायक आणि दिलासादायक आहे. याविषयी दुमत नाही. त्यामुळे या योजनेचे स्वागतच आहे. परंतु ही योजना राबवताना तिचा लाभ हा खऱ्या आणि गरजू लाभार्थ्यांनाच व्हायला हवा. हा निकष पाळलाच जाईल याची काळजी सरकारने घ्यायलाच हवी. आणि म्हणूनच राज्यातील तब्बल 2,24,00,000 लाभार्थ्यांच्या आर्थिक निकषांच्या अनुषंगाने फेरपडताळणी सरकारने तातडीने केली पाहिजे. बघा, 2,24,00,000 महिलांची जर ह्या ठिकाणी फेरपडताळणी झाली तर यापैकी जवळपास 45 लाख महिला तरी अशा निघू शकतात ज्यामध्ये त्यांचे 2.5 लाखांपेक्षा जास्तचं उत्पन्न आहे. राज्याच्या तिजोरीतील निधीचा योग्य विनियोग व्हावा म्हणून हे गरजेचं आहे. अन्यथा राज्याचा आधीच डबघाईला आलेला आर्थिक डोलारा पूर्णच कोलमडेल आणि त्याचा फटका अन्य विकास कामांना बसेल हे निश्चित. नवीन लग्न झालेल्या लेकीच्या सासरची मंडळी आपल्याकडे आल्यानंतर मुलीच्या आईची मानसिकता ही पूर्वी काही झाली तरी आपल्याकडून सासरची मंडळी कुठल्याही गोष्टीमुळे दुखावली जाऊ नयेत, कारण मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे असे होत असे. विधानसभा निवडणुका तोंडावर असल्याने सरकारची मानसिकता देखील कोणत्याही लहान वा मोठ्या कारणाने मतदार दुखावले जाऊ नयेत अशीच होती. या मानसिकतेतूनच निवडणुकीपूर्वी सरकारने खिरापत वाटल्यासारख्या अर्ज करणाऱ्या प्रत्येक महिलेला या योजनेचा लाभ जो तो दिलेला आहे. आता बघा, निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीने सांगितलं होतं लाडक्या बहिणींना त्याने 1500ची जी काही रक्कम आहे ती 2100 रुपये करण्याची घोषणा त्यांनी केलेली होती आणि त्यानुसार तुम्हाला 2100 रुपये दिले जातील असं देखील त्यांनी सांगितलं होतं. आता पुढचा हप्ता तुम्हाला 2100 रुपयाचा असतो किंवा 1500चा असतो ते देखील आपल्याला पाहणं महत्त्वाचंच असणार आहे. तर अशा पद्धतीची दमदार अपडेट आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. त्यामुळे सर्व महिलांना कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं, तुम्हाला योजना कशी वाटते, चांगली वाटते की वाईट ते लिहून पाठवा. योजना सुरूच राहिली पाहिजे की बंद झाली पाहिजे ते देखील तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे. सर्वात महत्त्वाची माहिती आपण पाहिलेली आहे. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून लाडकी बहीण योजनेच्या संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतात. लवकरच नव्याने अर्ज त्या ठिकाणी सुरू होतील, त्याची देखील अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे. त्यासाठी सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.